शुद्धतेची खात्री आणि परंपरेचा विश्वास घेऊन आले आहेत कैलास आडगावकर ज्वेलर्स. कैलास आडगावकर ज्वेलर्स, जिथे सौंदर्याला मिळतो विश्वास. प्रभाग 6 मधील भारतीय जनता पक्षाच्या 4ही उमेदवारांच्या प्रचारार्थ हनुमानवाडी येथे चौक सभेचे आयोजन करण्यात आले होते. या चौक सभेला माजी नगरसेवक दिलीप तात्या खेडकर, आबा शिंदे, माजी स्थायी समिती सभापती संजय बागुल, ज्येष्ठ नेते सुनील बागुल, उमेदवार वाळू काकड, मनीष बागुल, बापूशेठ पिंगळे आदी उपस्थित होते. मागील पंचवार्षिक काळात भाजपाचे उमेदवार मनीष बागुल यांच्या आजी भिकुबाई बागुल यांनी या प्रभागाचे नेतृत्व केले असल्याने प्रभागात अनेक विकास कामे करण्यात आली आहेत. मात्र प्रभागाचा विस्तार बघता प्रलंबित विकास कामांना प्राधान्य देणार असल्याचं या चौक सभेतून सांगण्यात आलेलं आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आमची आजी तुमच्या सेवेत होती. त्यानंतर आमचे वडील सुनील भाऊ, नंतर आमचे काका संजू बाबा, तसेच दिलीप तात्या असतील, आप्पा असतील, हे वारंवार तुमच्या समस्या ऐकून घेत असतात व त्याच्यावर मार्ग काढून ती समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत असतात. गेल्या काही दिवसांपहिले आमची उमेदवारी जाहीर झाली. ती जाहीर व्हायच्या आधी पण गेल्या 60 दिवसांपासून मी पायी प्रत्येकाच्या घरी घरी जाऊन प्रत्येकाला भेट घेऊन प्रत्येकाची समस्या ऐकण्याचं काम केलं व जे सोडवता येईल ते सोडवण्याचा प्रयत्न केला. निश्चितपणाने 15 तारखेला आपल्याला सर्वांना माहिती असेल की आपलं मतदान आहे, तर जास्तीत जास्त घराच्या बाहेर पडून मतदानाचा हक्क वाजवा आणि आपण सर्वजण 4ही उमेदवार भारतीय जनता पार्टीचेच निवडून द्या. आणि निश्चितपणाने पुढील 15 तारखेनंतर 15 तारखेला तुमचं काम आहे की तुम्ही 4ही बटन कमळाचे दाबून आम्हाला विजयी करा आणि त्यानंतर पुढील 5 वर्ष आमचं काम आहे की तुमच्या समस्या सोडवण्यास आम्ही कटिबद्ध राहू. घोरतून आणण्याची ताकद असलेले आपले सुनील बागुल हे आपल्याला ते निधी आणून आणि आपल्या प्रभागामध्ये काम करू शकतील. कारण इतका आम्ही 15 दिवसापासून फिरतोय, कुठे गेले का लोकांना पाण्याची सोय नाही. कारण 2-4 इंची पाईपलाईन टाकलेल्या असल्या आणि त्याच्यावर खूप मोठमोठ्या बिल्डिंग झाल्या. 1000 लोक असतील तिथे, आता 2-2 हजार लोक तिथं राहायला गेले आणि त्याच्यामुळं पाणी हे पुरलं जात नाही. त्याच्यामुळं आपल्याला पाईपलाईन टाकावं लागतील, आपल्याला रोड दुरुस्ती करावं लागतील. याच्याकरता खूप मोठा निधी लागतो. आपल्या नगरपालिकेचं बजेट त्या प्रमाणात नाहीये. आपल्या एक उमेदवाराला समजा 25-25 लाख रुपये जर मिळाले निधी तर 1 किलोमीटरचा रस्ता त्याच्यामध्ये होऊ शकतो. म्हणून त्याच्याकरता आपल्याला बीजेपीचे 4ही उमेदवार निवडून द्यावे लागतील आणि तेच उमेदवार आपल्या वार्डाचा विकास करतील. बाजूला आहे काम करणारे सुनील नाना बागोले, मफलवादचे पैलवान आहे, इकडे मी आहे, इकडे संजू बाबा आहे, इकडे मावशी आहे. पूर्ण नगरपालिकेत उमेदवार कसं आहे द्यावं लागतं. काही वयोमानात काही इथं कालावधी असतो त्यांच्या इच्छेने आलो. पण तुम्हाला सांगतो, तुम्हाला शब्द देतो, या ठिकाणी आता शब्द देतो तर तुम्ही तुमचं प्रत्येक घरातलं मत या आपल्या पूर्ण पॅनल टू पॅनल 4ही उमेदवारांना कळकळी द्या. तुमचं तर होणारच आहे, आम्हाला ही खात्री आहे. हे आता चालू आहे तुमच्याकडे येणार जाणार काही कारभार चालू तर काही टेन्शन घेऊ नका तुम्ही. आम्ही समजतोय, आम्हाला माहिती आहे या माता भगिनी आमच्या आहे, बंधू भगिनी आमच्या आहेत. आम्ही घात नाही कशा गोष्टीला. पण एकच गोष्ट लक्षात घ्या, वेळ गेलेली परत येत नाही आणि येणार नाही. त्याच्यामुळे कोणीही चूक करता कामा नये. तुम्हाला जेव्हा जेव्हा हात द्याल, इथून मागे 30 वर्ष आम्ही तुमच्या बरोबर आहे. इथून मागे आम्ही जोपर्यंत हातपाय चालेल तोपर्यंत तुमच्या बरोबर आहे. तुम्ही जो शब्द द्याल, ज्या शब्दाला आम्ही नानांच्या वतीने सर्वांच्या वतीने हात घेऊ आणि तुमच्या शब्दाला मान देऊन तुम्ही जे म्हणाल, जे संकट येईल ते संकट येईल, त्या संकटाला तुमच्या बरोबर आम्ही अवरात्र समर्थ आहोत. आणि तुमची बांधिलकी काय आहे, तुमच्यामुळे आम्ही हे जे काय आहे ना, मी होऊन गेलो नगरसेवक. प्रभाग 6 मधून भारतीय जनता पक्षाने ज्येष्ठ नेते सुनील बागुल यांचे चिरंजीव मनीष बागुल, रोहिणी बापू पिंगळे, चित्रा जगन्नाथ तांदळे आणि वाळू काकड यांना अधिकृत उमेदवारी दिली आहे. दिवसभर प्रचार रॅली, होम टू होम प्रचाराने मतदारांपर्यंत पोहोचताना दुसरीकडे रात्री ठिकठिकाणी चौक सभा घेऊन हे उमेदवार जनतेपर्यंत पोहोचत आहेत. NCN न्यूजसाठी रोहन नाशिक.